शरद पवार यांचा. हो, ठीक आहे ना. माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याचं कौतुक केलं आहे आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तुम्ही राजकीय टीका किती केलीत तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राला, देशाला मान्य करावेच लागतील. आम्ही स्वतः त्यांच्याकडनं ही प्रेरणा घेतो. नुसतं कौतुक करून चालणार नाही. परिश्रम, सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे. पराभवात किंवा निवडणुकीचं यश अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही. मग ते बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी अनेक निवडणुका लढले, हारले, जिंकले, पण काम करत राहिले. आणि आता माननीय शरद पवार साहेब सगळ्यांचे आदर्श आहेत. इतक्या वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीस यांना माननीय पवार साहेबांचे हे गुण दिसले, त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, तुम्हाला यात काही विरोधाभास दिसत कसल्या नाही का? विरोधाभास? भाजपचे सर्वोच्च नेते निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा करतात, भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा करतात आणि एका बाजूला राज्यातले नेते नाही, त्यांच्या पद्धतीचं कौतुक करतात. ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल. दिल्लीची परवानगी घेतलीच असेल, नक्कीच घेतली असेल. आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही, महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना, उद्धव साहेबांना. पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात. आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळ यांचंही कौतुक केलं, जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते. त्यांनी टाकलंच होतं ना. तर त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका, हे पण मी सांगेन. ते अशोक चव्हाणांचे कौतुक करतात, ते अजित पवारांचे कौतुक करतात, ते प्रफुल्ल पटेल यांचंही कौतुक करतात, उद्या ते नवाब मलिक यांचंही कौतुक करतील. एक सांगतो मी तुम्हाला, या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही त्या नेत्यांचा. ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती. ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं किंवा तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करतायत. त्यापेक्षा पवारसाहेब वेगळे आहेत. नाही, पण राऊतसाहेब, तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाचं कौतुक हे त्या वेळेसच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं? कारण तुम्ही असं म्हणतायत की पवारांच्या स्तुतीमागे फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असावी. अलीकडच्या काळात असं दिसतं आहे, स्वतः शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटलं की सुप्रिया सुळेंनी संसदेत कुठे बसायचं आहे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा, सत्ताधारी बाकावर बसावं की अपोजिशनमध्ये. आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की त्यांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. अजित पवार यांच्या बरोबर जाण्यास असाही एक गट आहे की जो प्रभावी आहे, जो म्हणतो की आपण त्यांच्या बरोबर जावं. अशा वेळेस आणखी एक अशी माहिती येते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक मोठा गट आणि या गटाचं नेतृत्व करणारे मोठे नेते हे भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ आहेत. पण शरद पवारांनी अजून काही स्टँड घेतलेला नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी नव्या पिढीवर निर्णय सोपवलेला. नाही, बघा, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही. माननीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी, ज्याला एक लॉंग असं हे म्हणतो आपण पारी, ती खेळलेली आहे आणि ती खेळतायत. आता ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रत्यक्ष मैदानावर नसले. त्याच्यामुळे मी त्यांना ओळखतो, त्याची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे. त्यांचं वय आता साधारण 85 वर्ष आहे. पण अशा नेत्यांना वयाची बंधनं नसतात काम करताना.
किंवा शरद पवार साहेबांची विचारधारा, त्यांच्या भूमिका आतापर्यंतच्या ज्या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाहीत, हा मला विश्वास आहे. नाही, आता त्यांची नवीन पिढी जी आहे, आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या आम्हीच घडवलेल्या, त्याला तुम्ही काय करणार? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना उभं केलं त्या अनेक लोक पळून गेले. ते आता कोणाच्या हातात नाही ना. छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्यासह गणेश नाईक असतील, हे मूळचे कुठले लोक आहेत? हे मूळचे शिवसेनेचे लोक आहेत. काही नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील. तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे. लोकांना तात्कालिक फायदे हवे आहेत, त्यासाठी लोक जातात. लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायच्या, संपत्ती वाचवायची आहे. आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा, त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात. शरद पवारांना सोडून गेलेले लोक किंवा फार चांगल्या आनंदी मनाने गेले असतील असं मला वाटत नाही. अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये, म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला. अजित पवारांना झोप पण लागत नसेल या घटनेमुळे, की जे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत अजित पवार, त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे, अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात. एक लक्षात घ्या, अशा वेळेला काय करायचं? उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीतनं आदेश घेऊन येतील. काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत. नाही, हे असं होतंय यामुळे का की शरद पवारांची जी नवी पिढी आहे ती भाजपबरोबर जाण्यास व्याकुळ असल्यानं कदाचित अजित पवारांचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजपबरोबर घेणं. कारण तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची नवी पिढी ही अशा पद्धतीनं गेली दुसऱ्यांबरोबर, किंवा बीजेपी बरोबर शिंदे गेले किंवा काय, तसंच शरद पवारांची नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का? पवार नाही घेणार, पण पवारांची नवी पिढी घेऊ शकते. मला वाटत नाही तसं. सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल, पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गढूळ पाणी पित नाही. बरं, त्यांना तहान नक्कीच लागली आहे सत्तेची, सगळ्यांना लागली असेल. कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी. नवीन जाऊन काय करणार? या मुलाखतीत आणखी एक महत्वाचं विधान आहे की 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिल्यानं महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा बदलली असं फडणवीस म्हणत आहेत. यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, पण महायुतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरे यांनी दगा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी असं म्हणतात की शरद पवार यांनी 1978 1992 मध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून तडजोडी करून सरकार बनवलं. त्यामुळे राजकीय संधी साधूपणा हा काही नवीन नाही, मात्र राजकारणात नीतिमूल्यांचं अवमूल्यन चिंताजनक आहे. देवेंद्र फडणवीस यांना नीतिमूल्यांची चिंता वाटते, अवमूल्यनाची. हे वाचून जरा बरं वाटलं. कारण ज्यांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध आहेत, ज्यांनी भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवला किंवा संपत्ती गोळा केली, ज्यांना मोदी, शहा आणि फडणवीसांनी तुरुंगात टाकलं, हे सगळे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आणि त्याला रंगसफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की नीतिमूल्यांच्या घसरणीची मला चिंता वाटते. मग ती मूल्य तुम्ही जपली का नाही? सत्तेसाठी तुम्ही स्वतःला इतकं खालच्या स्तरावरती का नेलं? हा पहिला प्रश्न. दुसरं, ते जे म्हणतायत 2019 साली उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही किंवा काही दगा दिला,
हे पूर्णपणे चूक आहे. दगा भारतीय जनता पक्षानं दिला. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता, पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले. त्यांना जास्त जागा मिळाल्या आमच्यापेक्षा, हे खरं आहे. आमच्या जागा त्यांनी पाडल्या, हेही खरं आहे. लक्षात घ्या, जो शब्द होता की पॉवर शेअरिंग 50-50, त्यांनी स्वतःचंच निवेदन ऐकावं. हॉटेल ब्ल्यू सी मधलं वरळीला जे बोलले होते, अमित शहांचं निवेदन ऐकावं. पॉवर शेअरिंग 50-50चा अर्थ त्यांनी समजून सांगायला पाहिजे महाराष्ट्राला. पॉवर शेअरिंग 50-50, सत्तेचं वाटप समसमान होईल. आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असं त्याने तिथे सांगितलं होतं का? मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाही आहे ना. सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद आहेच. बरं, मग तुम्ही तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेला कसं दिलं? तुम्हाला शिवसेनेला द्यायचं नव्हतं, पण शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही दिलं. तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं, आमच्या धोरणात बसत नाही सांगितलं. आज तुमच्याकडे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचा पण तिसऱ्या नावाचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री म्हणून. हे तुम्हाला चालतं? तुम्ही दगा देण्याच्या विचारानंच ते राजकारण करत होता त्यावेळेला, की शिवसेनेला दगा द्यायचा, शिवसेनेचे तुकडे करायचे भविष्यामध्ये. त्यानुसार तुमची ती आखणी आणि मांडणी सुरू होती. हे खरं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. येणारा काळ ठरवेल ही दिशा काय चुकीची होती की बरोबर होती. पण येणारा काळ हेही ठरवेल की भारतीय जनता पक्षासारखे दगाबाज लोक आज दिसत असतील महाराष्ट्राच्या राजकारणात, ते उद्या असतीलच याची खात्री नाही. सर, जळगावमध्ये एका आदिवासी महिलेची प्रसूती रस्त्यावर झाली. बाळाची नाळ जळगावात वेचावी लागली. कुठेही सरकारचं आता गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान 100वर प्रसंग घडलेले आहेत. भिवंडी असेल, मेळघाट असेल, धुळे असेल, त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील, तलासरी असेल. प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना. डोलीतून आणि झोळीतून हे न्यावं लागतंय. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही, किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे. ती नीतिमूल्यांच्या गोष्टी करतात. ही नीतिमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे. मराठी प्रश्न आहे. या सगळ्या राजकीय एकूण ज्या 10-12 दिवसात घटना झाल्या, तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तुम्ही अनेक प्रसंग राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकारणाचे दिले आहेत. अशा प्रसंगाच्या साक्षीदारांपैकी काही हे पुस्तक वाचलं आहे का? तुम्हाला काही अभिप्राय दिला आहे का? किंवा पुस्तकाची नवी आवृत्ती, कारण पहिली आवृत्ती संपल्याचं कळतंय, तर नवी आवृत्ती येते का? आतापर्यंत 3 आवृत्त्या संपल्या. 3दा पुस्तक छापावं लागलं, नरकातला स्वर्ग. मराठी पुस्तकांच्या बाबतीत हे एक विक्रमी असा एक प्रसंग आहे की 10 दिवसामध्ये पुस्तक 3 वेळा छापावं लागलं. अजूनही त्याची मागणी, ॲमेझॉनवरती पहिला क्रमांकाने चाललेलं पुस्तक आहे, अजूनही ही मागणी महाराष्ट्रातून, देशातून होते आहे. याचं इंग्रजी जे अनुकरण आहे ते जुलै महिन्यामध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्ध होईल. प्रकाशन सोहळा राहुल गांधींच्या उपस्थितीत होईल. राहुल गांधी येतील. आणि महाराष्ट्रामध्ये या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. विविध स्तरातून मागणी आहे, राजकारण्यांकडून मागणी आहे. आणि अनेकांना मी या पुस्तकाची प्रत माझ्याकडून पाठवलेली आहे. या पुस्तकात काही राजकीय नेत्यांवर प्रसंग दिलेले आहेत. कोणत्या नेत्यांना तुम्ही या पुस्तकाची प्रत पाठवली आहे? मी राज ठाकरे यांना पाठवले. राज ठाकरे यांना माझं व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे. मी एकनाथ शिंदे नाही पाठवलं. वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही. माणसानं संकट काळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मी लिहिलं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे. बरं का, जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल तर ते बालसाहित्य म्हणून वाचा. पण वाचा तुम्ही, वाचलं पाहिजे. शौर्यकथा आहे ती. शिवाजी महाराज हे आम्ही बालसाहित्यात वाचले सुरुवातीला, म्हणून आम्ही शूर झालो ना. तर ते त्यांनी वाचलं पाहिजे. मी सगळ्या साधारण जे
जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा शिंदे गटात गेलेले आहेत किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत, अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं आहे. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचाही प्रसंग सांगितलाय, तर या दोन नेत्यांना तुम्ही पुस्तक पाठवलंय का? मी जेव्हा दिल्लीत जाईन तेव्हा हे पुस्तक त्यांना प्रत्यक्ष देता येईल याची व्यवस्था मी करेन. किंबहुना मी त्यांच्यासाठी ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतो. मी त्यांच्यासाठी जे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये करतोय, कारण या पुस्तकाचा जो गाभा आहे, जो आत्मा आहे, तो देशात पोचला पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं हा जुलूम केला गेला सगळ्यांवर, विरोधकांवर, आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले, तर मग मी असेल, दिल्लीमध्ये संजय सिंग असतील, केजरीवाल असतील, हेमंत सोरेनजी असतील, या सगळ्यांना फार त्रास दिला आम्हाला. महाराष्ट्रात आमचे काही सहकारी होते. तर हे जनतेला कळायला पाहिजे की हे इतके सगळे घाव झेलून सुद्धा आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत. बाळा दराडे या सगळ्या विरोधात आज काँग्रेसचं शिष्टमंडळ जाते पोलीस नाशिक पोलीस आयुक्तांना भेटायला, की त्याची वैयक्तिक भूमिका असेल? शिवसेनेची भूमिका नाही. राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासं एक लक्षात घ्या की वीर सावरकर आमच्यासाठी आदर्श आहेत. वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्याचा सन्मान करावा त्यांचा, ही आमची कायम भूमिका आहे. पण ज्या पद्धतीची विधानं कोणी व्यक्तिगतरित्या करत असतील त्याचा शिवसेनेशी मी संबंध मानत नाही. मणिपुर में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है, पहले वहाँ की हालत खराब थी, वहाँ की स्थिति अभी तक भी सामान्य बात ऐसी है कि मणिपुर में सरकार बनाने को बीजेपी को टाइम है, लेकिन प्रधानमंत्री अब तक मणिपुर नहीं गए हैं. अब प्रधानमंत्री जाएंगे मणिपुर में, जब बीजेपी का मुख्यमंत्री होगा उनके शपथ ग्रहण को जाएंगे. दूसरी तरफ अमित शाह जम्मू का दौरा कर रहे हैं, टूरिज्म बढ़ाने की मांग कर रहे हैं, किस तरह से? सबसे पहले जो 6 आतंकवादी है जिसने टूरिज्म और टेररिज्म साथ में किया, पहलगांव में हमारे 26 लोगों की हत्या की, उनका टेररिज्म खत्म करो. टूरिस्ट तो आते रहेंगे, कश्मीर हमारा है, लोग जाएंगे. हमारी जनता, हमारे लोग डरे नहीं है. सरकार डरी हुई है, लेकिन जनता डरी हुई नहीं है. फिर भी गृह मंत्री जी वहां गए हैं तो मैं स्वागत करता हूं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शरद पवार की तारीफ की है, वारंवार तारीफ कर रहे हैं, किस तरह से? पवार साहब तारीफ काबिल है. आपको पवार साहब की तारीफ करनी पड़ती है, लेकिन आप अच्छे मन से ये तारीफ नहीं करेंगे, ये आपकी मजबूरी है. इतने बड़े नेता है, कल तक आप उनको क्या बोल रहे थे, क्या, ये भी एक बार देख लीजिए. लेकिन पवार साहब हमेशा बहुत ही चुनाव में क्या नतीजे आते हैं उसकी परवाह नहीं करते. पवार साहब दूसरे दिन वापस काम पे लग जाते हैं. ऐसे नेता बहुत ही कम आए देश में, उसमें से शरद पवार साहब है. अगर देवेंद्र जी ने उनकी तारीफ की है तो उसमें गलत क्या है? सच बोला है उसने. सर, सुप्रीम कोर्ट ने फटकार दी है महाराष्ट्र गवर्नमेंट को कि 3000 जो टेंडर था वो 3000 अतिरिक्त से दिया गया है, और टेंडर वही कंपनी को मिला है जिसका इलेक्ट्रोपॉल ने सबसे ज्यादा हाथ दिखाया है, मेल कंपनी. मेगा इंजीनियरिंग को देने के लिए जो दबाव बना था, ये टेंडर जो है 3000 करोड़ का घपला किसने किया? भारतीय जनता पार्टी ने किया. सुप्रीम कोर्ट का मैं आभारी हूं कि आपने फिर एक बार भारतीय जनता पार्टी को अपनी औकात दिखा दी है. थैंक यू.